नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन भागात नवीन रांगोळ्यांसोबत पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज पुन्हा आपण 4 नवीन रांगोळ्या बघतो आहोत. एकदम युनिक डिझाईन्स आहेत आणि तुमच्या सकाळच्या घाई गडबडीमध्ये पटकन होणाऱ्या, कमी वेळेत होणाऱ्या आणि कमी जागेत काढता येतील, कमी वेळेत काढता येतील आणि कमी कलरमध्ये काढता येतील अशाच रांगोळ्या आहेत. तुमच्याकडे एक अगदी कमी रांगोळी असेल तरी तुम्ही रांगोळ्या काढू शकाल. एकदम सोप्या आहेत. तुम्हाला नक्कीच जमणार आहे. कुणालाही जमतील अशाच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि जर रांगोळ्या आवडल्या आजच्या तर लाईक करायला विसरू नका. कमेंटद्वारे तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका. आणि व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा. पहिल्या रांगोळीमध्ये आपण लक्ष्मीचे पावलं काढलेले आहेत एकदम वेगळ्या पद्धतीने. तुम्ही नक्कीच म्हणजे तुम्ही हे देवासमोरही काढू शकतात आणि दारासमोर तर काढायला सुंदरच आहेत रांगोळी ही. तुम्हाला रोज दारासमोर रांगोळी काढायला आवडत असेल मैत्रिणींनो, पण तुमच्याकडे वेळ नाही आहे पुरेसा किंवा तुम्हाला डिझाईन जर सुचत नसेल नवनवीन आणि त्याच डिझाईन काढून तुम्हाला कंटाळा आला असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला भेट द्या आणि नक्की सबस्क्राईब करून ठेवा. कारण रोज सकाळी दारासमोर काढण्यासाठीच्या एकदम सोप्या सुंदर पद्धतीने रांगोळ्या मी काढून दाखवलेल्या आहेत आणि भरपूर रांगोळ्या आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत. तुम्ही रोज एक नवीन रांगोळी काढू शकाल. पूर्ण महिनाभराच्या भरपूर रांगोळ्या अवेलेबल आहेत, तर एकदा अवश्य भेट द्या. पहिली रांगोळी आपली रेडी झालेली आहे. पुढची रांगोळी 3 ते 3 टिपक्यांची. तुम्ही सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि एक ऑल नावाचा ऑप्शन येईल त्यावर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन वेळेवर येईल. तुम्हाला व्हिडिओ बघता येईल, मिस होणार नाही. आणि मी ज्या पण पोस्ट टाकते रांगोळी रिलेटेड त्याही तुम्हाला बघायला मिळतील. तर अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करून ऑल नावाच्या ऑप्शनवर क्लिक करा. आणि कमेंट बॉक्समध्ये हाईप नावाचा ऑप्शन असेल त्यावरही क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आपले व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत शेअर होतील, त्यांनाही नवीन डिझाईन्स बघायला मिळतील. जास्त बारीक सारीक डिझाईन नाही आहे आपल्या चॅनलवरच्या. म्हणजे रांगोळी एकदम सोप्या काढून दाखवत असते मी. सर्वांचा विचार करून रांगोळ्यांची डिझाईन तयार करत असते. आणि ज्या पण मैत्रिणी वेळात वेळ काढून व्हिडिओ बघता त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद आहे. तुम्ही तुमचा वेळ देतात रांगोळीसाठी आणि कमेंटद्वारे पण कळवतात. भरपूर मैत्रिणी अशा आहेत रोज मला कमेंट करतात. तर तुम्हीही नक्कीच व्हिडिओ बघत जा. रोज दुपारी 1 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो आपल्या चॅनलवरती लॉंग व्हिडिओ. तर नक्कीच बघत जा, तुम्हाला जेव्हाही टाईम मिळेल. आणि रांगोळ्या पण नक्की ट्राय करत जा मैत्रिणींनो. खूप छान वाटतं जेव्हा तुम्ही मला कमेंट्स करतात. म्हणजे एकदम असं आपण काहीतरी जिंकलो आहे असं वाटतं मला. प्रत्येक व्हिडिओनंतर जेव्हा कमेंट्स येतात, आपण आजचा व्हिडिओमध्ये जिंकलो असं वाटतं मला. खरंच खूप आनंद होतो. असं छोट्या गोष्टींमधून पण आनंद घ्यायला शिका मैत्रिणींनो. कारण की कारण की त्या व्हिडिओमागे खूप मेहनत असते मैत्रिणींनो. तुम्ही जर यूट्यूबर असाल तर तुम्हाला माहितीच असणार आहे. आपण खूप मेहनत घेतो त्या 8 मिनिटाच्या व्हिडिओमागे. 8 मिनिटाच्या व्हिडिओमागे आपल्याला जास्तीत जास्त 2 ते 3 तास मेहनत करावी लागते आणि त्यानंतर तो व्हिडिओ जेव्हा तुमच्या समोर येतो आणि तुम्ही जेव्हा बघतात आणि कमेंट्स करतात तर खरंच तेच आमचं फळ असतं माहिती का. तर नक्कीच तुम्ही रांगोळ्या बघत जा, ट्राय करत जा. ह्या रांगोळ्या मी तुम्हाला फक्त व्हिडिओ बघण्यासाठी किंवा लाईक वगैरे करण्यासाठी नाही सांगत मैत्रिणींनो. तुम्हालाही ह्या रांगोळ्या जमल्या पाहिजे आणि तुम्हीही नवनवीन डिझाईन शिकल्या पाहिजे, हा त्यामागचा हेतू आहे.
तर नक्कीच तुमचा सपोर्ट पाठीशी राहू द्या आणि तुम्हीही नवनवीन डिझाईन्स पटकन शिकून घ्या. ज्यांना येत आहे रांगोळ्या त्यांचं तर भारीच, म्हणजे कौतुकच आहे. म्हणजे नवीन आहे, ज्यांना रांगोळी काहीच जमत नाही, त्यांनी रोज रांगोळीची प्रॅक्टिस करा. छोट्या छोट्या रांगोळ्या काढत जा दारासमोर. रोज रांगोळीची प्रॅक्टिस करून तुम्हाला नक्कीच रांगोळी जमणार आहे. आणि हे काही रॉकेट सायन्स वगैरे नाही आहे, नक्कीच जमेल. थोडी वाकडी होईल रांगोळी, थोडी तिरपी होईल, पण एक दिवस तुम्हाला नक्कीच रांगोळी जमेल. मी गॅरंटी देऊन सांगते. पुढची रांगोळी आपली अशी स्टेन्सिल आहे माझ्याकडे कलशची. त्याच्या मदतीने आपण कलश काढून घेतोय. जो कलश आहे त्याला पिवळा कलर आणि पानांना हिरवा, आणि जो नारळ आहे त्याला थोडा लाल कलर दिला. आणि बांगड्यांच्या मदतीने असे टिपके काढून घेतलेले आहेत. आणि आपल्या घरातल्याच भरपूर अशा साहित्यातून तुम्ही रांगोळीसाठी टूल्स तयार करू शकता, जसं की बांगड्या, पेन, अजून टूथपिक असते. खूप भरपूर अशा वस्तू आहे. चमचा असतो आपला मसाल्याचा डब्यातला, त्याचा वापर करूनच तुम्ही या रांगोळ्या, म्हणजे रांगोळ्यांसाठी टूल्स वापरू शकतात. असं नाही की आपण बाजारातून विकतच घेतलं पाहिजे, असं काहीच नाही आहे. एखाद्या सणावाराला काढण्यासाठी पण छान आहे ही रांगोळी. तुम्हाला जर छोट्या छोट्याच रांगोळ्या काढायला आवडत असेल दारासमोर, म्हणजे सणावाराला सुद्धा, तर तुम्ही काढू शकता त्या रांगोळ्यासुद्धा. तर ही आजच्या भागातली शेवटची रांगोळी आहे. आणि ज्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला आहे त्यांचं मनापासून आभार आहे, धन्यवाद आहे. वेळात वेळ काढून तुम्ही व्हिडिओ बघतात, माझ्या विनंतीला मान देतात. म्हणजे मी जे सांगतेत ना की व्हिडिओ बघा, लाईक करा. तर आजच्या रांगोळ्या नक्की ट्राय करून बघा मैत्रिणींनो. आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये पण आपण छान छान डिझाईन्स बघणार आहोत. तर नक्कीच चॅनलला भेट देत जा अधूनमधून. जे नवीन मेंबर आहे, अधूनमधून नाही, तुम्ही रोजच व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला नवीन डिझाईन्स रोज बघायला मिळतील, शिकायला मिळतील, आणि तुम्हीही दारासमोर रोज नवीन डिझाईन काढाल. तर आजच्या डिझाईन्स कशा वाटल्या कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. भेटूया अशा सोप्या आणि सुंदर रांगोळीसोबत पुढच्या भागात. तोपर्यंत रांगोळीची प्रॅक्टिस करा. दारासमोर रोज छोटीशी का होईना रांगोळी काढा. धन्यवाद. बाय बाय.